नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय. आदिवासी आयुक्तालय विभाग जो आहे तो विभागामार्फत चौकीदार पदाची जाहिरात या ठिकाणी मागच्या काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली, 4-5 दिवसापूर्वी. विद्यार्थी मित्रांनो, सुधारित जाहिरात पुन्हा एकदा त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला जागा देखील वाढलेल्या पाहायला मिळतात. तर थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत या सुधारित जाहिराती संदर्भात. थोडक्यात परीक्षेचे टप्पे वगैरे जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभागाची ही सुधारित जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि यानुसार नाशिक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक हे जे काय प्रकल्प आहेत या प्रकल्पाच्या ठिकाणी त्यांना जे काही शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह आहेत त्यामध्ये जे चौकीदार आवश्यक असतात त्या चौकीदारांसाठी ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. 416 पदांची जाहिरात पहिल्यांदा आली होती आणि आता सुधारित जाहिरात ही 478 पदांची या ठिकाणी आलेली आहे. आता हे पद जे आहे ते 10वी पास विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात महत्वाचं पद आहे, कारण ह्याची पात्रता फक्त 10वी पास आहे आणि अभ्यासक्रम देखील परीक्षेचा एकदम साधा सिंपल आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तर बघा, नाशिकमध्ये 43 आहेत, कळवण नाशिकमध्येच आहे 47, धुळेमध्ये 31, यावल 11, तळोदा 30, नंदुरबार 24, राजूर 19, गोडेगाव 31, शहापूर कुठलं जळगाव धुळे त्या साईडचं शहापूर, नंदुरबार जिल्ह्यामधलं शहापूर 19, पेन 13, जव्हार 17, डहाणू कोकणामध्ये 26, सोलापूर 8, पुसद 9 आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 14, धारणी कुठं आलं अमरावती त्या भागात 23. अशा पद्धतीने बघा, कळमनुरी हिंगोलीला 2, अकोला 17, किनवट अभयारण्य 2, पांढरकवडा 3, गडचिरोली 13, बांबरागड गडचिरोली साईडला 7, भंडारा 7, चिमूर विदर्भातच गडचिरोली तिकडं 7, चंद्रपूर 19, देवरी 16 त्याच भागात, नागपूर 8, वर्धा 9, अहेरी 2 अशी 478 सुधारित जाहिरात या ठिकाणी आपल्याला एकूण आलेली पाहायला मिळते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे 6 मे 2026 ते 27 मे 2026 या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. आता त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना ज्या आपण इतर ठिकाणी पद्धत ऑनलाईन अर्ज सादर करायचे तशाच पद्धतीने तुमचे फोटो, साईन, शैक्षणिक डॉक्युमेंट, कास्टचे डॉक्युमेंट, नॉन क्रिमिनल आदिवासी प्रमाणपत्र वगैरे साधी सिंपल पद्धतीने ह्याची पीडीएफ त्या ठिकाणी ऑनलाईनला सादर करावं लागते, अपलोड करावं लागते. त्याबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता ही सुधारित जाहिरात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सुधारित आली, काय आली याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला काय महत्वाचं आहे, फॉर्म भरणं आणि आपल्याला त्या माध्यमातून परीक्षा देऊन आपल्याला नंबर लागला पाहिजेत, ह्या गोष्टी महत्वाच्या. तर हे विश्लेषण तुम्हाला जास्त करून वेळ घालवत नाही. ह्या तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कास्ट वाईज या जागा विभागून अशा पद्धतीने आहेत आणि यानंतर ही जाहिरात अशा पद्धतीने पूर्णपणे देत असताना यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी आहे ते 15,000 ही जी काही स्टार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता भत्ता वगैरे त्यात ऍड होईल आणि 47,600 पर्यंत S1 ची वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. कारण ते पद एकदम 10वी पर्यंत 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आलेलं पाहायला मिळते आणि यामध्ये मूळ जी जाहिरात आहे यामध्ये सुधारणा होऊन इतर सर्व अटी शर्ती पूर्ववत ठेवलेल्या आहेत. मग त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाच्या अटी शर्ती सगळ्यात जास्त महत्वाचे काय, डॉक्युमेंटसाठी कुणाला आरक्षण किती आहे, नॉन क्रिमिनल कुणाला लागते, महिलांसाठी काय नियम आहेत, ह्या पद्धतीची ह्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. यानंतर या ठिकाणी पुढे जाऊन सुद्धा खेळाडूंचं आरक्षण असेल, दिव्यांगाचं आरक्षण असेल, अनाथांचं आरक्षण असेल, माजी सैनिकांचं आरक्षण याबाबत तुम्हाला सूचना केलेत. प्रकल्पग्रस्तांसाठी जे काय आरक्षण आहे त्याचं डॉक्युमेंट वगैरे त्या संदर्भात सूचना आहेत. भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन हे प्रत्येक ह्याला सगळ्यांना सेम असते. पात्रता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची आहे, तो महाराष्ट्राचा आणि भारताचा नागरिक असावा. हा सगळ्यात महत्वाचा, ज्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहिरात येतात या सगळ्यांसाठी ही पात्रता सगळ्यांसाठी देण्यात आलेली आहे. बघा, आता यामध्ये त्याचं वय जे आहे ते किमान 18 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावं. हे ओपन साठी सगळ्यात महत्वाचं आहे, किमान 18 जास्तीत जास्त 38. मग इतर ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी काही शिथिलता दिली आणि 43 वय या ठिकाणी वाढून दिलेलं आहे. 5 वर्षाची या ठिकाणी मर्यादा वाढून दिली. त्यानंतर बघा, 43 वर्ष वय कोणासाठी दिले, खेळाडूंसाठी दिलेलं आहे. माजी सैनिकसाठी 3 वर्ष वाढून दिली म्हणजे 45 वर्ष, अनाथांसाठी 43 वर्ष आणि इतर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष वय मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुमची जी शैक्षणिक अर्हता ही 10वी पर्यंतच असणार आहे. SSC झालेला उमेदवार म्हणजे SSC म्हणजेच 10वी माध्यमिक शालांत म्हणजेच 10वी पर्यंत झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल
करू शकतो. सगळ्यात महत्वाचं हेच महत्वाचं आहे. तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने जे काही नियम घालून दिलेले आहेत 6 जून 2017 त्या अधिसूचनेनुसार तुमची परीक्षा होते. जास्त काही अवघड असणार नाही. एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहेत. असे 100 प्रश्न असणार आहेत. आता हे 100 जे प्रश्न आहेत याची विभागणी 4 गटामध्ये केलेली आहे. तर 4 गटामध्ये पहिला गट पडतो मराठीचा, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न 25 प्रश्न येतील. दुसरा गट पडतो इंग्रजीचा, त्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न येतील. त्यानंतर बौद्धिक चाचणी दिले, अंकगणित दिलेलं नाही, लक्षात असू द्या. सिलेबस पाहणं खूप गरजेचं नाही. तर तुम्ही गणितासाठी अजून रोज 1 तास घालणार, तर इथं फक्त बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातील 25 प्रश्न आणि सामान्यांचे 25 प्रश्न. असे एकूण तुम्हाला सांगतो एक प्रश्न 2 मार्काला, प्रत्येक गटाचे 25 25 25 चौक 100 100 प्रश्न येतील आणि एक प्रश्न 2 मार्काला. असे 200 गुणांची तुमची परीक्षा होईल. आता 200 गुणांची परीक्षा जरी झाली तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या निवड यादीमध्ये नाव घेण्यासाठी त्या विभागानं तुम्ही परीक्षा दिल्यानंतर निवड यादीमध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी 45% गुण तुम्हाला मिळवणं अनिवार्य आहे. हे 45% म्हणजे तुम्हाला 200 पैकी 90 गुण तुम्हाला जर मिळाले तर तुमचा निवड यादीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुमच्या आरक्षणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी आणि गुणवत्तेनुसार तुमचा नंबर या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. ही गोष्ट महत्वाची लक्षात असू द्या. फॉर्म भरण्यासाठी अमागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 10% सूट दिलेली आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही आणि परीक्षा शुल्क हे ना परतावा असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी पुढे दिलेली आहे. परंतु तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे काही किरकोळ गोष्टी सगळ्या जाहिरातीमध्ये हे सांगत बसत नाही मी की अर्ज कसा करावा, त्याची साईज किती असावा, सही किती मोठी असावी, फोटो किती मोठा असावा, बाकीचं वगैरे वगैरे काय जे डॉक्युमेंट. परंतु यामध्ये फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाची एक सूचना आहे, हस्तलिखित घोषणेचा मजकूर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. हा मजकूर तुम्हाला या ठिकाणी भरून द्यावा लागणार आहे. तो मजकूर एकदा तुम्ही उघड्या डोळ्यानं बघा. इथं काय लिहिलंय आहे आणि इथं तुमचं कॅन्डिडेट नेम लिहायचं या कंसामध्ये. हे तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल झेरॉक्स काढून. बघा इंग्लिशमध्ये आहे असंच लिहायचं आणि आहे असंच फोटो काढून अपलोड करायची, ती या ठिकाणी सही करायची. हे तुम्हाला स्वयं घोषणापत्र असल्याचं या ठिकाणी हा एक डिक्लेरेशन आहे की डिक्लेरेशन यामध्ये सोपं आहे. हे आहे असंच बघून घ्या, वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते तसंच तुम्हाला अपलोड करायचे. आता त्यानंतर कशा पद्धतीने अर्ज भरण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. स्कॅन करायची डॉक्युमेंट, अपलोड करायची डॉक्युमेंट वगैरे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ही नवीन सुधारित जाहिरात अशा पद्धतीने आली आणि 478 जागांची जाहिरात आहे. अर्ज किती पण येऊ द्या, नॉर्मल अभ्यास करा. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं 4थी आणि 8वी जो स्कॉलरशिपचा पेपर होतो त्याचा अभ्यास जशा पद्धतीने असतो तशा पद्धतीने तुमचा पेपर होईल. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पदाला कमी समजू नका, पण अभ्यास जो आहे तो साधा सिंपल आहे. फॉर्म भरा आणि व्यवस्थितपणे अभ्यास करून नॉर्मल जास्त तुम्हाला लोड घ्यायचे नाही, साधे सिंपल प्रश्न येतील. फॉर्म भरा. कोणाचं नशीब कधी उजडेल हे आपण ठरवू शकत नाही, तुमचा प्रयत्न ठरवू शकेल. त्यामुळं प्रयत्न करा. येणारे जी काळ आहे तो तुमचा आहे आणि तो आत्ताचा शांततेचा काळ आहे, याच्यामध्ये थोडेफार प्रयत्न करा. उज्ज्वल भविष्याचा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रयत्नांती परमेश्वर, जो कष्ट करतो त्याला यश मिळतच असतं आणि त्या संधीचं सोनं करा. 478 मध्ये तुमची एकच जागा तुम्हाला रिझर्व करून ठेवायची आहे. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.